त्यांच्या अगोदरच आपली प्रेस ठरली होती, परंतु सकाळी त्यांची झाली म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांचं म्हणणं आहे, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय, आज सरकारनं तो स्वीकारलाय, 20 तारखेला त्यासाठी अधिवेशन आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगानं दिलाय, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना, आणि हेच त्यांनी मनात धरावं. जे कोणत्या 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, एक दोघं म्हणतात पाहिजे म्हणून, ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवाल आलाय, मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं, आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाहीये. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.